अहिल्यानगरमध्ये जागतिक युवा कौशल्य दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला। प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने जनजागृती रॅली, कौशल्य विकास कार्यक्रम आणि प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। यावेळी युवकांना रोजगाराभिमुख कौशल्य शिक्षणाचे महत्त्व पटवून देत मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले। 15 जुलै जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त प्रथम एज्युकेशन फाउंडेशन कामरगावच्या वतीने अहिल्यानगरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जनजागृती रॅलीला सुरुवात करण्यात आली। अहिल्यानगरच्या महापौर ज्योतिताई गाडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचे उद्घाटन करण्यात आले। रॅलीचा समारोप वाडिया पार्क येथील महात्मा गांधी पुतळा परिसरात झाला। यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी उपस्थित युवकांना कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व सांगत रोजगारासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन केले। तसेच ITI महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात सहाय्यक आयुक्त योगेश उगले यांच्या हस्ते इलेक्ट्रिकल ट्रेड मधील 18 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले। दरम्यान प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या कामरगाव केंद्रातही जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त विशेष कार्यक्रम पार पडला। क्लस्टर हेड दिवाकर भोयर, सेंटर हेड प्रदीप बांगर यांच्यासह सेंटर स्टाफ औदुंबर मांगले, अश्विनी हरिमकर मॅडम, रवी फसले सर, शुभम सर, वायबसे सर, जाधव सर, पवार सर, प्रतीक्षा मॅडम, सरोज मॅडम, अमृता भिसे मॅडम, गौतम पवार सर, दिनकर येणारे सर, प्रशिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते। इलेक्ट्रिकल, वेल्डिंग, प्लंबिंग, ऑटोमोटिव्ह आणि CNC या विविध अभ्यासक्रमांतील सुमारे 100 विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला। यावेळी युवकांना कौशल्य विकास, रोजगाराच्या संधी, व्यक्तिमत्व विकास आणि स्वावलंबन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले। कौशल्य हेच उज्ज्वल भविष्यासाठीचे सर्वात प्रभावी साधन आहे, हा संदेश देत युवकांनी कौशल्याधारित शिक्षणाचा संकल्प व्यक्त केला। आज या ठिकाणी या कौशल्याचं प्रशिक्षण या केंद्रावर दिलं जात आहे, कारण की आपल्या इंडियामध्ये या ठिकाणी बेरोजगार राहिला नाही पाहिजे, त्याचा मुख्य उद्देश त्यांचा हा आहे। शिक्षक हे अत्यंत विविध स्वरूपात देण्याचं काम करतात। तसेच बेरोजगाराबरोबर हे जागतिक स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवत आहे, जेणेकरून आपला भारत देश हा स्वच्छ सुंदर राहिला पाहिजे, हा त्यांचा मुख्य उद्देश आहे। या ठिकाणी जागतिक कौशल्य शुभेच्छा देते। 15 जुलै 2026 जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। प्रथम एज्युकेशन फाउंडेशन संचलित प्रथम कौशल्य प्रशिक्षण केंद्र कामरगाव अहिल्यानगरच्या वतीने आज आपण अहिल्यानगर शहरामध्ये जागतिक युवक कौशल्य दिवस जनजागृती रॅली काढून आणि स्वच्छता अभियान करून राबवित आहोत। तर प्रथम ही गेल्या 30 वर्षापासून शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षणामध्ये काम करत आहे आणि आज जगामध्ये जो बेरोजगारीचा प्रश्न आहे, देशामध्ये बेरोजगारीचा प्रश्न आहे आणि युवकांची संख्या जास्त आहे, त्यामध्ये कौशल्य विकास करून युवकांना कसं रोजगाराच्या प्रति जागरूक करता येईल, त्यांना रोजगार निर्मितीसाठी कशी मदत करता येईल, यासाठी प्रशासनाचा, शासनाचा आणि प्रथमचा सुद्धा एक उपक्रम आहे। आज आपल्या अहिल्यानगरमध्ये वेल्डिंग प्रशिक्षण, इलेक्ट्रिशियन आहे, प्लंबिंग आहे, 4 व्हीलर मेकॅनिकल आहे, CNC मशीन ऑपरेटर्स आहे, असे विविध प्रशिक्षण आपण कोटक बँक व NPCIच्या मदतीने आपण मुलांसाठी निःशुल्क देत आहोत आणि हे सगळे प्रशिक्षण देऊन मुलांना आपण रोजगार सुद्धा मिळवून देत आहोत। तर आपल्या ह्या सगळ्याचा उद्देश हाच आहे, काय मुलगा या तरुण मुलगी बेरोजगार होता कामा नये, ते त्यांच्या पायावरती उभे झाले पाहिजे आणि तेच लोकांना रोजगार देणारे बनले पाहिजे, हा या आजचा उद्देश आहे। तर मला वाटतं की सर्व आपल्या शहरातली, जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून अनेक युवक युवती आपल्या या प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वयंरोजगार मिळवत आहे आणि छान पद्धतीने इंडस्ट्रीमध्ये रोजगार पण प्राप्त करत आहे आणि हीच मुलं यांच्या कुटुंबाचा आधार बनत आहे। तर याची माहिती अनेक लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून जागतिक लेवलला हा जागतिक युवक कौशल्य दिन हा साजरा केला जात आहे आणि त्या औचित्याने आज ही रॅली आणि स्वच्छता अभियान आम्ही राबवित आहोत। हे सगळे विद्यार्थी शिकणारे आहेत, आमचा सर्व हा स्टाफ आहे। आताच नुकत्याच मेयर आपले महापौर माननीय महापौर मॅडम ज्योतिताई गाडे महानगरपालिका अहिल्यानगर यांच्या वतीने या रॅलीला हिरवी झेंडी दाखवून याला रवाना केलेला आहे आणि आपल्या शहरामध्ये वर्दळीच्या ठिकाणामधून लोकांना याच्याबद्दल माहिती व्हावी, हा या रॅलीचा प्रमुख उद्देश आहे।
मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.